भोंदू अशोक खरातचा मुक्काम कोठडीतच आहे। चौथ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अशोक खरातला 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 5 दिवस कोठडीची एसआयटीची मागणी कोर्टाकडून मान्य करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता भोंदू अशोक खरातचा मुक्काम हा पोलीस कोठडीतच असणार आहे। कोर्टामध्ये नेमकं काय झालं बघूया। खरात आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगत मंत्रोपचार करायचा असा युक्तिवाद कोर्टाच्या समोर सरकारी वकिलांनी केलेला आहे। तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायला द्यायचा, शरीर संबंध ठेवायला लावायचा, शरीर संबंध ठेवून तू देवाशी कनेक्ट झाली असं सांगायचा। याबाबत कुणाला काही सांगितलं तर देवाचा कोप होईल असंही खरात सांगत होता, असं कोर्टाला सरकारी वकिलांनी सांगितलं। आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली। तर जुनीच कारण सांगून पोलीस कोठडी मागतायत असं खरातच्या वकिलांनी युक्तिवाद केला। एकाच तपास संस्थेकडे तपास असताना गरज नसताना कोठडीची मागणी केली जाते असंही खरातचे वकील म्हणाले। खरात आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगत मंत्रोपचार करायचा असा युक्तिवाद केला होता आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत कोर्टानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे। आपण बघतोय खरातचा मुक्काम आता कोठडीतच असणार आहे, कारण चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातला 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 18 तारखेपर्यंत आता खरात कोठडीमध्ये असणार आहे। एसआयटीची 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी कोर्टाकडून मान्य करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता अशोक खरात 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीतच असणार आहे। अशोक खरात कशा पद्धतीने लैंगिक अत्याचार करत होता, महिलांची फसवणूक करत होता, हा सगळा युक्तिवादादरम्यान कोर्टाला सरकारी वकिलांनी सांगितलं आणि त्यामुळे सरकारी वकिलांचा युक्तिवाद, दोन्ही बाजूंकडचा युक्तिवाद ऐकत कोर्टानं 18 एप्रिल पर्यंत खरातला कोठडी सुनावलेली आहे। भोंदू अशोक खरात याला महिला अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यामध्ये मान्य कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं आणि सदरची जी तक्रार आहे ती अत्याचारित महिलेने दिलेली असल्यामुळे आणि गुन्ह्याच्या गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन आणि तपासाच्या दृष्टीने माननीय कोर्टाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली।